नमस्कार, मी अक्षता पवार. न्यूज मराठी 24/7 मध्ये आपलं स्वागत. शेअर बाजारात मोठी वाढ. निफ्टी 24,200 च्या पार तर सेन्सेक्स 1,300 अंकांनी वर. मुंबईत सोन्याच्या दरात मागील दिवसांपासून चढ उतार पाहायला मिळत होता. सोना आणि चांदीच्या भावानं जवळपास निच्चांक गाठलाय. आता आठवड्याच्या सुरुवातीला सोनं आणि चांदीच्या वायदा किंमत कमी झाली असून सोन्याचे फ्युचर्सचे भाव सुमारे 76,665 रुपये तर चांदीच्या वायद्याची किंमत आज घसरलेली पाहायला मिळते. राज्यात सध्या थंडीचा कडाका जाणवत असून येत्या 2 दिवसात किमान तापमानात आणखी घट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. साधारणपणे 1 ते 2 अंश सेल्सिअस तापमानात घट होऊ शकते. राज्यात अहिल्यानगरमध्ये सर्वात कमी तापमान म्हणजेच 11.7 नोंदवलं गेलं. उत्तरेकडील थंड वाऱ्याच्या प्रवाहामुळे गारठा वाढत आहे. राज्याच्या किमान तापमानात चढ उतार होत असून मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी किमान तापमान 12 ते 13 अंशावर नोंदवलं गेलं. त्यामुळे अहिल्यानगर मध्ये 12.4, जळगाव मध्ये 12.8 तर नाशिक मध्ये 12.9 आणि गोंदिया मध्ये 12.5 याचा समावेश आहे. भारतीय संघाने परत कसोटीत मजबूत पकड घेतली आहे. पहिल्या डावात सर्व बाद 150 धावांच्या घसरगुंडीनंतर दुसरा डाव 6 बाद 478 धावांवर घोषित करण्यापर्यंतची टीम इंडियाची भरारी ही अविश्वसनीय होती. ऑस्ट्रेलियाला जे जमले नाही आणि त्यांचे 4 फलंदाज अवघ्या 17 धावांवर माघारी परतले. संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला आज सकाळी 11 वाजल्यापासून सुरुवात झाली आहे. संविधानाला 75 वर्ष पूर्ण होणार असून 26 नोव्हेंबरला संविधान दिवस साजरा केला जाणार. हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी खासदारांना संबोधित केलं. नरेंद्र मोदी यांनी सांगितलं की संविधान निर्माण करताना एका विषयावर खूप विचार केला गेला. तेव्हा कुठे आपल्याला संविधान मिळाले. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये पराभव झाल्यानंतर मोठी बातमी समोर येते. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राजीनामा देण्याच्या तयारीमध्ये असल्याची माहिती समोर येते. राज्यातील पराभव स्वीकारून नाना पटोले राजीनामा देणार आहेत. आज वरिष्ठांशी बोलून राजीनामा देण्याची शक्यता वर्तवली जाते. आज नाना पटोले दिल्लीमध्ये राहुल गांधी यांच्याशी भेट घेणार आहेत. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडक्या बहिणींचा आभार मानलं. एकनाथ शिंदेंनी वर्षा निवासस्थानी लाडक्या बहिणींचं स्वागत करत शुभेच्छा दिल्या. तसंच लाडक्या बहिणींसाठी मोठी घोषणा देखील केली. शिवसेना महायुतीच्या जाहीरनाम्यातील वचनाप्रमाणे राज्यातील लाडक्या बहिणींना लवकरच 1,500 रुपयांऐवजी 2,100 रुपये देण्यात येतील असं यावेळी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. अशाच बातम्यांसाठी पहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.